तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल, कसं त्यांनी आल्याबरोबर मला मारायचं सुरुवात केलं. त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही आणि जेव्हा त्यांना कळालं की व्हिडिओ चालू होता म्हणून, तर घरामध्ये हा माणूस 10 मिनिटं पण थांबला नाही. आरूला घेतलं आणि निघून गेले. त्यांना काय वाटलं की मी आता आरूला घेऊन जाते की काय. पण कसं आहे ना, मी इथं जशी आले ना, तसं मी आता इथं राहून दाखवणार. किती त्यांनी मला त्रास देऊ द्या, किती काय करू द्या, पण मी इथं आता राहून दाखवणार त्यांना. त्यांना खरं तर त्यांचा हाच एक स्वभाव आहे आणि अशा स्वभावामुळेच मी घर सोडून गेले होते आणि मला खोटं ठरवलं गेलं, मी वाईटही दाखवलं गेलं. पण कसं असतं ना, नाण्याच्या 2 बाजू असतात. त्यांनी माझी बाजू कधीच दाखवली नाही, कधीच माझ्याबद्दल चांगलं नाही, फक्त वाईटच बोलत गेले. आणि मी तर येत नव्हते म्हणून मला किती म्हणजे व्हिडिओमध्ये काय काय बोलत होते की तू मी सुधारणार, मी परत तसं वागणार नाही. पण काय झालं, मी इथं आले, राहिले. पण ह्या माणसाचं मित्र, जी मित्र आहेत, कुठली मित्र आहेत तिथं मला माहीत नाही. मित्र आहेत का मैत्रिणी आहेत ह्या गोष्टी मला माहीत नाहीत. पण त्यांच्यासाठी काय म्हटलं होते की तू फक्त ये, मला हे मित्र नको, काय नको. पण आज तीच मित्र त्यांना सुटत नाही. या कारणामुळे मी घर सोडून गेले होते. त्यांचा हाच एक स्वभाव आहे की ती स्वभाव कधीच बदलणार नाही. ते त्यांना फक्त फिरायला येते, हिंडायला येते, घरात थांबायचं नाही. मग कुठली बाई शक घेणार नाही. रात्रीचं जर मी फोन करत असेल तर काय चुकतं माझं फोन केलेलं. प्रत्येक वेळेला मला चुकीचं ठरवलं गेलं. सगळेजण मला वाईट बोलतात की तू किती निर्लज्ज आई आहेस, तू लेकराला सोडून गेली. तर ह्या सगळ्या कारणं होत्यात की मी घर सोडून गेले होते. आणि कुणी माझी बाजू कुणी समजूनच घेतली नाही. यांच्या घरच्यांनी पण घेतली नाही कधी. आणि बाकी तर सगळेजण मला कमेंट्स वगैरे करत होते की तू अशी कशी आहे, तू तुझ्या लेकराला सोडून गेली, हे केली, ती केली. ती चुकी मी एक्सेप्ट करते. झाली माझ्याकडनं चुकी की मी आरूला सोडून गेले. पण आरूला मी का सोडून गेले त्याच्या मागं पण एक कारण आहे. मी जर आरूला घेऊन जायचा प्रयत्न केला असता ना, तर ह्या माणसानं मला घेऊन जाऊ दिलं नसतं आणि मी इथून निघू शकत नव्हते. आणि त्यावेळेला मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि मला खूप या सगळ्या गोष्टीचा त्रास होत होता. फक्त कारण हेच नव्हतं की माझ्या भावाला राखी बांधायला मला सोडलं नाही. ही फक्त ही कारण काहीच नव्हतं. कारण तर हे होतं की असंच यांचा स्वभाव होता. ह्यांना जर काय विचारायला गेलं की हे मला मारतात. ह्यांना फोन केला की ह्यांना माझा त्रास होतो. मित्रामध्ये असल्यावर कुठली बायको फोन करत नाही आणि कुठला नवरा मारतो आपल्या बायकोला एक साधा कॉल केल्याने. मला तर वाटत नाही की कुठला नवरा असं फोन केल्यावर मारत असेल म्हणून. खरं तर हा मित्रामध्ये नव्हता, म्हणजे हे मित्रामध्ये नव्हते, कुठल्या तरी मैत्रीण असं XYZ यांचं काय ना काहीतरी आहे बाहेर. ह्या गोष्टीमुळेच आहे ना मी घर सोडून गेले होते. आणि ह्या गोष्टी फक्त आत्ताच नाही, हे 4 वर्षात हे असंच चालू होतं. जेव्हा आरू झाल्यानंतर ना मी विचार केला बाबा ह्या लेकराकडे बघून तर हा माणूस सुधरण, पण हा माणूस सुधारला नाही आणि हा माणूस कधीच सुधारणार नाही. मला चांगलं कळून चुकलं होतं म्हणून मी घर सोडून गेले होते. हीच एक कारण होतं. पण सगळ्यांना मी वाईट दिसत होते की मी लेकराला सोडून गेले, ही अशी आई आहे, तशी आई आहे. मलाच कमेंट करत होते, मलाच बोलत होते. पण मी सगळं काय विसरून मी माझ्या लेकरासाठी मी परत आले. पण ह्या माणसानं आता तर सुधरावं का नाही सुधरावं. प्रत्येकजण मला जर बोलत होते, मी त्या गोष्टीकडे मी कधी लक्ष दिलं नाही. मला कोण काय बोलते, काय नाही बोलते. पण तरी सुद्धा मी त्या सगळ्या गोष्टी विसरले आणि परत मी माझ्या लेकरासाठी मी इथे आले. तर मला वाटत होतं की या माणसानं आता तरी सुधरावं, पण हे सुधरत नसतात. हे मला आता कळून चुकलेले. त्यामुळं आता ह्यांना कसं झालंय की मी घर सोडून का जात नाही हे त्यांना असं वाटायला लागले. यांना आता फ्रीडम भेटाना, बाहेर फिरायला भेटाना, नाही का. मी इथं आल्यानंतर ना मी प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना विचारते, तुम्ही कुठं चालल्यात, तुम्ही का चालल्यात, कशाला चालल्यात, ह्या गोष्टी विचारतात. आता ह्या गोष्टी त्यांना नकोशी झाल्यात. ह्यांना आता असं वाटायला लागले की मी घर सोडून जावं परत. आणि यांना फक्त मोकार इथं तिथं हिंडायला पाहिजेत. पोरींसोबत म्हणा, कुठं म्हणा, कसली काम असतात. ही माणूस जॉबला जात नाही पहिली गोष्ट तर. आणि प्रत्येक वेळेला काय म्हणतात, मी कामासाठी बाहेर चाललो, मी कामासाठी बाहेर चाललो, काम आहे माझं. मग त्या कामाचे पैसे काय येत नाही. साहजिक गोष्ट आहे, कुठली बायको विचारणार नाही तुम्ही कामाला जात नाहीये, काय नाही. मग प्रत्येक वेळा कारण का देता की मी कामासाठी बाहेर चाललो, मी पैसे, त्या कामाचे मला पैसे येतात. पण कधी तर घरात पैसे आले नाही. हे आधी कामाला जात होते, जेव्हा आमचं लग्न झालं होतं तेव्हाही कामाला जात होते. पण आता सगळ्यांनी कामं सोडली, सगळं काय सोडलं. फक्त यांना मोकार ह्याच्यासोबत हिंडायचं, त्याच्यासोबत हिंडायचं एवढंच येते. आणि ही माणूस
आता मला ह्या सगळ्या गोष्टीचा खरंच आता त्रास व्हायला लागलाय की का हे माणूस सुधरत नाही. जर मी माघारी घेऊ शकते सगळ्या गोष्टी तर हा माणूस का माघारी घेऊ शकत नाही. मागाशी भांडण करायचं काहीच मूड पण नव्हता, माझी इच्छा पण नव्हती भांडण करायचं. मी त्यांना समजून घेतलं होतं, मी काय म्हटले पण होते की काही कारणामुळे हे रात्रीचे घरी आले नसन, सकाळी घरी आले तर ठीक आहे, पण मला यांच्यासोबत भांडण करायचं नव्हतं एवढं सुद्धा मी बोलले. पण कसं आहे ना, त्यांनी माझं काही समजूनच घेत नाही ना. त्यांना प्रत्येक वेळा कसं स्वतःचीच चालवायची असती, दुसऱ्याचं समजूनच घेत नाही. माझं कधी समजूनच घेतलं नाही त्यांनी की मी काय बोलते, काय आहे माझ्या मनात. माझ्या हावभाव पण त्यांना कळत नाही. मग कशाचं प्रेम आहे या माणसाचं, काय प्रेम बिम काय नाही. ह्यांच्या फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी घरातली कामं करा, हे करा. अजून मी फक्त घरातली कामं करते, मी त्यांची कामं करत नाही. आधी करत होते तर मला काय म्हटलं गेलं की तू कामं करत नाही, तू मला जेवण देत नव्हती, घरातली कामं करत नव्हती. ह्यांच्या मागच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच बोलत होते. तर मग मी तर आता परत घरी आल्यानंतर मी त्यांना म्हटलं पण होतं की मी फक्त आरूसाठी आले, मी तुमच्यासाठी आले नाहीये, मी तुमची कामं पण करणार नाही. तर मी आता का कामं करू यांची, माझी करायची पण इच्छा होत नाही. हा माणूस जर सुधारला असता ना, की बाबा माझ्यासोबत नीट बोलला असतं, गोड बोलला असतं, किंवा चुकलं माझं एवढं सुद्धा मला बोलले नाही. मी डे वन म्हणजे जशी आरू आजारी पडली होती, आरूचा आजार असं ऐकून मी तिकडनं माझ्या घरापासून मी इथं पुण्यावरून इथं आले ना, तेव्हापासून हे माणूस माझ्यासोबत नीट बोलत नाही. कारण फक्त हेच देतात की तू भांडण सुरू केली. ठीक आहे ना, मला राग येणं साहजिक होतं. तुम्ही मला घ्यायला आले नव्हते बस स्टॉपवर, मी इथपर्यंत आले तरी तुम्ही मला घ्यायला आले नाही. बरं ती पण ठीक आहे, तुम्ही इतक्या दिवसात माझ्याबद्दल खोटं खोटं बोलत होते तर मग कुठल्या बाईला राग येणार नाही. मलाही राग होता, तो राग माझा आल्याबरोबर बाहेर निघाला, म्हणून तेव्हा ती राग माझा येणं साहजिक गोष्ट होती. मी काय, माझ्या जागी दुसरं कोणी जरी असलं असतं तरी पण राग आला असता. ह्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या का? नाही घेतल्या. फक्त त्यांनी काय केलं, मी रागानं बोलले म्हणून माझ्यासोबत रागानं बोलले, भांडण केलं, ही केलं. आता तर असं झालंय की हा माणूस घरात थांबत सुद्धा नाही. रोज सकाळी उठते, कोणाचा फोन आला की सकाळ सकाळ तर निघतात, मग ती रात्र बघत नाही, काय नाही. आले तरी येतात, नाहीतर उद्याच येतात, नाहीतर परवा येतात. असं झाले. यांना घरात पण थांबू वाटत नाही. कारण फक्त एवढंच जातात की तुझ्यामुळे मी घरात थांबत नाही. मी तर काय मी त्यांच्यासोबत शब्द सुद्धा बोलत नाही. हा, फक्त कुठं जर चालले असेल तेव्हा मी बोलते, तेवढं पण मी काळजीपोटी विचारावं नाही का. त्या दिवशी काय ती संध्याकाळी मी जेव्हा त्यांना फोन केला होता की बाबा तुम्ही येताय का घरी, नाही का, म्हणजे 3:30 वाजले होते. कारण की मला असं वाटत होतं की त्यांनी रात्रीचं यायला लागलेत की काय. मी हे बोलण्यासाठी फोन करणार होते की तुम्ही येऊ नका, रात्रीची वेळ आहे, तुम्ही राहावा तिथं आणि मग उद्या या. पण ह्या गोष्टी त्यांनी समजूनच घेतल्या नाही. त्यांना असं वाटत होतं की मी खरं तर त्यांना टॉर्चर करते, नुसतं फोन करते तर काय होते. मला फक्त ही एक गोष्ट कळत नाही, बायकोच आहे ना मी तुमची, तुम्ही मित्रांमध्ये असलं तर काय प्रॉब्लेम आहे माझा फोन उचलायचा का, म्हणजे उचलल्याने काय प्रॉब्लेम होते माझा फोन उचलल्यानं, का माझा फोन उचलला जात नाही, का मला ते त्या गोष्टीवरनं का माझ्यासोबत भांडण करतात. मग ह्या गोष्टीमुळे तर माणसाच्या संशय निर्माण होतो ना. म्हणून तर समोरचा व्यक्ती संशय कसा घेणार नाही. तुम्ही जर क्लिअर असले असते, तुम्ही मग मी फोन केला असता तर तुम्हाला काहीच अडचण नसायला पाहिजे ना. मी फोन करते किंवा काय करते ह्या गोष्टीचं तुम्हाला राग पण यायला नाही पाहिजे आणि काहीच नाही. तुम्ही फोन उचलून काही गोष्टी क्लिअर करायला पाहिजे, पण तुम्ही तसं करता का? नाही करत. तुम्ही येता लगेच धडाधड घरी मला मारहाण करतात. ह्या गोष्टीनं काहीच होणार नाही. आणि तुम्ही ह्या 4 वर्षात पण फक्त हीच गोष्ट करत होते, फक्त मला मारहाण करत होते. मी काय विचारलं की मला असं मारहाण करत होते. म्हणून मी जी आहे ना मागाचा व्हिडिओ म्हणून मुद्दामून मी शूट केला. कारण की सगळ्यांना कळू द्या ना, जी माझ्याबद्दल वाईट बोलतात, जी मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना पण ह्या गोष्टी कळायला पाहिजे ना. नाण्याची फक्त एकच बाजू नसते, 2 बाजू असतात. जी काय माझ्याबद्दल वाईट दाखवत होते, म्हणून मी खरं तर व्हिडिओ चालू ठेवला होता की ह्यांच्या आल्याबरोबर काय रिॲक्शन काय असतात, काय रिॲक्ट करतात. ही तर आता तुम्हाला कळूनच चुकलं असेल की हा माणूस पण चुकत होता कुठं ना कुठं. म्हणून माझं घर सोडण्याचं कारण हीच होतं. मी काय मजा मस्तीसाठी मी घर सोडून नव्हते गेले. मला माझ्या घरी चांगलं राहू वाटत होतं किंवा इथं मला कामाचा लोड होत होता म्हणून मी घर सोडून गेले, असं काही नव्हतं. मला माझ्या लेकराचं काय तिथले जड होत होतं सांभाळायला, ह्या पण गोष्टी नव्हत्या. ह्या माणसाची अशी वागणूक होती म्हणून मी घर सोडून गेलते. आणि मला कुठं ना कुठं अपेक्षा होती की हा माणूस सुधरण, पण हा माणूस सुधारला नाही. 4 वर्ष सुधारला नाही तर हा माणूस 2 महिन्यात काय सुधारणार आहे? काहीच नाही.
ह्यांना फक्त आता मला घालवायचंय, ह्यांची फक्त नाटके चालू झालीत आता.